नमस्कार, मी मोहिनी सहस्रबुद्धे तुम्हा प्रेक्षकांसमोर गप्पा आणि काही प्रश्न उत्तरं अशा स्वरूपामध्ये महाशिवरात्री ह्यावरती एक आगळा वेगळा असा कार्यक्रम घेऊन आलेली आहे। माझ्या मनामध्ये गेले काही दिवस महाशिवरात्र, जागरण, उपवास याबद्दल असंख्य काही प्रश्न, शंका होत्या आणि त्याचं निरसन करण्याकरता एकदा मी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये 2 दिवसाचं शिबिर असताना गेले असता तिथे मला ह्या बिंदियाताई भेटल्या आणि त्या बिंदियाताईंनी माझ्या या मनातल्या सगळ्या शंकांचं खूप छान निरसन केलं आणि मी आज तुमच्याचपैकी एक प्रतिनिधी म्हणून त्या सगळ्या उत्तरांना आज आपण ऐकणार आहोत आणि त्याच्याकरता आपण ह्या बिंदियाताईंना इथे ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण त्यांना स्वागत करूया आणि बिंदियाताई आपल्याकडे आलेल्या आहेत। बिंदियाताई नमस्कार, तुमचं ह्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। बिंदियाताई या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये गेली 25 वर्ष कार्यरत आहेत आणि त्या राजयोगाच्या शिक्षिका आहेत। त्यांनी जर्मनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तसंच त्यांनी असंख्य कार्यक्रम पण राबवलेले आहेत। त्याच्याचपैकी मॅनेजमेंट हा एक आहे, व्यसनमुक्ती हा पण एक कार्यक्रम आहे। तर आपण आता कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आज या बिंदियाताईंना आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न विचारूया आणि त्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला बिंदियाताई देणार आहे। बिंदियाताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की रामनवमीला आपण रामाचा जन्म साजरा करतो आणि आपण श्रीकृष्णाच्या आपण अष्टमीला आपण कृष्ण जयंती साजरी करतो, पण शिवजयंतीला मात्र आपण महाशिवरात्री म्हणतो। मग ह्या रात्रीचा काही वेगळा अर्थ आहे का? खूप चांगला प्रश्न आहे। शिवरात्र किंवा महाशिवरात्र हा माघामध्ये येणारा अमावस्येचा पहिला दिवस आहे। बरं। आणि त्या दिवशी आपण सगळेजण शिवरात्री म्हणून त्याच्यावर अभिषेक वगैरे करतो, पूजा अर्चा करतो, उपवास करतो। पण त्या दिवसाला नेमकं काय म्हणायचं किंवा त्याचं संदर्भ काय हे आपण राम जयंती किंवा कृष्ण जयंती बरोबर तुलना केली तर थोडासा संभ्रम पडतो। राम आणि कृष्ण हे देवता आहेत, जे सगुण साकार रूप असणारे, जन्म घेणारे असे ह्या पृथ्वी तलावर खूप सुंदर अवस्थेमधले दैवी गुणांनी युक्त असे देवता आहेत आणि ह्या देवतांचा जन्म दाखवलेला आहे आणि त्या जन्माची आठवण म्हणून जन्मोत्सव आपण सगळेजण साजरी करतो। आता ह्या सगळ्यांच्या तुलनेत आपण जेव्हा शिव परमात्म्याबद्दल बोलतो तेव्हा तो तर निराकार, निर्गुण किंवा आपण म्हणू निर्गुण, निराकार आणि ज्याला शरीर रूपाने असा आकार नाहीये। मग त्या परमात्म्याचा जन्म नाही दाखवला जात, पण या सृष्टीवर त्याचं कर्तव्य मात्र दाखवलं जातं आणि त्या कर्तव्यानुसार त्याला अवतरण म्हटलं जातं। म्हणून ती महाशिवरात्र ही त्याच्या अवतरणाची आठवण म्हणून साजरी केली जाते। रात्रीचा संदर्भ याच्याशी असा आहे की रात्र म्हणजेच काळोख किंवा रात्र म्हणजेच थकावट किंवा रात्र म्हणजेच थोडासा अस्पष्ट सगळा प्रकार आणि अशा वेळेला परमात्मा रात्रीमध्ये येऊन म्हणजेच ती थकावट आपली दूर करण्यासाठी किंवा तो अंधार दूर करण्यासाठी आणि प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी त्याचं अवतरण होतं आणि आपल्याला दिवसाकडे घेऊन जातो। म्हणून ह्या शिवरात्र असं म्हटलं जातं। पण याला महान शिवरात्र म्हणजे ही रात्र जी आहे ह्याचा अर्थ, याचं महत्व अखिल मानव जातीसाठी खूप मोठं आहे। म्हणून त्याला महाशिवरात्र असं म्हटलं जातं। पण मग ही माघ महिन्यामध्येच येते, तिलाच आपण फक्त महाशिवरात्री म्हणतो का? कारण की तसं जर आपण बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यामध्ये शिवरात्र ही येते की हो, मग फक्त माघ महिन्यामध्ये येणाऱ्या शिवरात्रीला महाशिवरात्र का म्हटलं जातं? बरोबर। जसं इथे सृष्टी चक्राचं महत्व आपल्याला सांगता येईल की सृष्टी चक्रामध्ये 4 युग आहेत आणि 4 युगांमध्ये सगळ्यात चांगलं सात्विक असं सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग, त्यानंतर द्वापर युग आणि त्यानंतर कलियुग
आणि कलियुगानंतर पुनरावृत्ती या सृष्टीचक्राची, म्हणजेच सतयुग पुन्हा. बरं. मग त्या मधल्या वेळात कलियुग संपायच्या अगोदर आणि सतयुग सुरू व्हायच्या आधी असा हा जो काळ आहे ना, त्या काळाला उद्देशून हा माघ महिन्यापासून या महाशिवरात्रीचं महत्व दर्शवलं जातं. आता माघ महिना हा 11वा महिना, वर्षा म्हणजे हिंदू कॅलेंडर जर पाहिलं तर फाल्गुन महिन्याच्या अगोदरचा महिना, आणि या महिन्यातल्या अमावस्येच्या आधी आलेली ही रात्र. मग ह्या रात्रीपासून ते पूर्ण फाल्गुन मास संपेपर्यंत वर्ष समाप्त होतं आणि नंतर नवीन वर्ष किंवा नवेपणा सुरू होतो. मग त्या अगोदर त्या आदल्या वर्षाचा सगळा जो कंटाळलेपणा आहे तो सगळा इथे निघून जाण्यासाठी म्हणून या महाशिवरात्रीचं प्रयोजन. आता या सृष्टीचक्रामध्ये सुद्धा कलियुगाच्या अंताला थोडा वेळ असताना परमात्म्याचं या सृष्टीवर अवतरण होतं. आणि त्यानंतर म्हणजे जसं आपण म्हणू एखाद्या घड्याळात 12 वाजायच्या थोडं आधी काही चेंजेस, कारण आता चक्र बदलतंय म्हणून काही चेंजेस होत असतात. तसंच या सृष्टीवर जेव्हा परमात्म्याचं अवतरण होतं तेव्हा तो ज्ञान आपल्याला सगळ्यांना देतो आणि आपल्या सगळ्यांमध्ये जे परिवर्तन व्हायला लागतं ते परिवर्तन या सृष्टीवर प्रभाव टाकतं आणि सृष्टी बदलण्यासाठी ते खूप महत्वाचं ठरतं. म्हणून याला माघ महिन्यातच साजरी केलं जातं. माघ महिना 11वा महिना महाशिवरात्र म्हणतात. आणि माघ महिना हा 11वा महिना. 11वा महिना म्हणजेच 1 आणि 1. आणि 1 आणि 1 म्हणजेच आपण जसं शिवस्तुती स्तोत्रामध्ये ऐकलेलं आहे की जीव आणि शिव या दोघांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा जीवा शिवाची जडली समाधी, विटला प्रपंची तुटली उपाधी, परस्परे गरजती वेदचारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. म्हणजे जीव आणि शिव हे जेव्हा एकत्र येतात, भेटतात, तेव्हाच आपल्याला खरोखर प्रपंचातल्या सगळ्या मोहातून आपण मोकळे होतो आणि खरी अनुभूती काय आहे ती यायला लागते. आणि म्हणून परमात्मा आपल्याला ज्ञानाने हे सगळं सांगतात. आता ह्यालाच अनुसरून माझा एक पुढचा प्रश्न आहे की ह्या शिवाला आपण सत्यम शिवम सुंदरम असं का बरं म्हणतो? सत्यम शिवम सुंदरम ह्यापैकी शिव हे शिव परमात्म्याचं नाव आहे, ज्याचा अर्थ आहे कल्याणकारी. कारण तो पिता आहे सगळ्यांचा, तर पिता मुलांचं अकल्याण करूच शकत नाही, त्यामुळे तो सर्वदा कल्याणकारी. पण तो तेवढाच सत्य आहे कारण तो या सृष्टीचा साक्षी आहे. तो या सृष्टीमध्ये येऊन जन्म मृत्यूच्या साखळीत येत नाही, पण तरीही या सृष्टीची रचना करणं, या सृष्टीची घडी विस्कटल्यावर तिला पुन्हा बसवणं, म्हणून त्याला बिघडीला बनवणारा म्हणतात. तर अशा रीतीने या सृष्टीला पूर्णपणे तो नियोजन किंवा नियंत्रण करतो, जगन्नियंता म्हणतात त्याला. बरोबर. आणि म्हणून त्याला हे सत्य माहिती आहे की ही सृष्टी कशी आहे, कशी ती चालते आणि तिला पुढे कसं आपल्याला पुन्हा ठीक करायचं आहे, म्हणून तो सत्य स्वरूप आहे. त्याचबरोबर तो सुंदर आहे कारण सुंदरता ही आत्ताच्या घडीला आपण म्हणतो की एखादा सुंदर दिसायला आहे, त्याचं रंगरूप खूप चांगलं आहे, पण रंगरूप नुसतं सौंदर्य नाही तयार करत. सौंदर्य हे अर्ध आपण म्हणू रंगरूपाने आहे, पण खरं सौंदर्य तेव्हाच सिद्ध होतं जेव्हा त्या माणसामधले गुण झळकतात. आणि हे गुण जर आपण पाहिले तर गुणांचा दाता आहे परमात्मा, गुणांचा सागर भांडार म्हटलं जातं परमात्म्याला. त्यामुळे त्याच्या इतका सुंदर आपण म्हणतो की परमात्मा रूपानी बिंदू तर गुणांनी सिंधू आहे. आज जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा खरं सांगायचं तर आपल्यामधले गुण कमी होतात आणि तेव्हा आपण ईश्वराचा धावा करतो. आणि ह्या ईश्वराचा धावा केल्यानंतर आपल्याला थोडी शांतीचा अनुभव होतो किंवा प्रेमाचा अनुभव होतो की आपल्या पाठीशी कोणीतरी आहे, भिवू नकोस, तुझ्या पाठीशी मी आहे, ही जी आठवण होते. म्हणजेच काय तर गुणांचा अनुभव. म्हणजेच आपण असं म्हणूया की हिंदीमध्ये एक गाणं आहे ना, तू प्यार का सागर है, अगदी बरोबर, एक बूंद के प्यासे हम, तसं आहे. म्हणूनच परमात्म्याला सुंदरम, सर्वात सुंदर कोण आहे तर जो रूपानी बिंदू आहे, ज्याला आकार उकार नाही, गुणांनी पण तो सगळ्यात सुंदर आहे आणि गुणांनी भरपूर आहे. आता ह्यालाच अनुसरून माझा एक पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की महाशिवरात्र म्हटल्यानंतर सगळेच जण उपवास करतात. मग उपवासाच्या दिवशी
उपवास म्हणजे असं आहे का हो की तांदूळाच्या ऐवजी भगर खायची, भाज्यांच्या ऐवजी बटाटा आणि रताळं खायचं, आणि पोळ्यांच्या ऐवजी उपासाची थालीपीठं खायची, किंवा गोड म्हणून काहीतरी साबुदाणा याचा दाण्याचा कुटाचा लाडू खायचा, राजगिऱ्याचा लाडू खायचा? ह्या सगळ्याला मिळून आपण फक्त उपवास म्हणायचं का उपवासाचं काही आध्यात्मिक वेगळं रहस्य आहे? खूप चांगला प्रश्न आणि खूप प्रॅक्टिकल आहे. कारण सगळ्यांना महाशिवरात्र म्हणजे सगळ्यात आवडीचा विषय जर असेल तर साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडा किंवा साबुदाण्याचं थालीपीठ. अगदी बरोबर. सगळी लहानपासून मोठी लोक सगळेजण खुश होतात या पदार्थांवर. पण गमतीची गोष्ट अशी आहे की उपवास म्हणजेच जिथे दोन आपल्याला पर्पज साध्य करायचे असतात, ती म्हणजे एक शरीराला थोडा आराम देणं, बरं, आणि त्याचबरोबर चेंज ऑफ डाएट करणं, की त्यामुळे माझ्या चित्तवृत्ती रोजच्या दैनंदिन ज्या आपण प्रपंचात अडकून की हे करायचे ते करायचे ते करायचे ह्याच्यापासून दूर होऊन थोड्या ईश्वर चिंतनात लागाव्यात म्हणून उपवास केला जातो. आता हा उपवास करण्यामागे इथे तर आपण पाहतो की एकादशी दुप्पट खाशी, हो ना, तसंच असतं. आणि झोप त्यामुळे नामस्मरण कसं करणार? हा, तर त्यामुळे खरं सांगायचं तर उपवासाचे पदार्थ जरूर खा, पण मिताहारावर लक्ष द्या. मिताहार म्हणजे जेवढा आवश्यक आहे तेवढाच आहार. चवीढवींमुळे मला खायचंय असं नाही, तर तो आवश्यक जेवढा आहे, शरीरासाठी उपयोगी आहे, तर मी तो जरूर खावा. आणि त्याबरोबर माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं ध्यान कुठे असावं, तर ते ईश्वराच्या चिंतनात असावं. आता आपण हा उपवास हा शब्द जर पाहिला तर त्याचा शाब्दिक अर्थ आहे उप म्हणजे जवळ, आणि वास म्हणजे राहणं. जवळ म्हणजे कोणाच्या? हा, आता तुम्ही बरोबर प्रश्न विचारला. जवळ म्हणजे ईश्वराच्या जवळ. म्हणजे आज इथे आपण पाहतोय की उपवासाच्या दिवशी घरातल्या सर्व गृहिणी ह्या काय बनवायचं त्याच्यात फुल बिझी असतात. अगदी बरोबर. आणि पुरुष मंडळी जी असतात ती काय बाजारातून आणायचं आणि काय आता मस्त ताव मारून खायचं आणि मग ते पचवत राहायचं. बरोबर. आता ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला ऑलरेडी बिझी करून टाकतात. अगदी बरोबर. त्यामुळे आपलं सगळं लक्ष तिथे लागतं. तर हे अपेक्षित नाहीये. आपल्याला सगळ्यांना ईश्वराच्या आठवणीत जास्तीत जास्त राहायचंय. एकच दिवस तर करायचंय ना. बरोबर. त्यामुळे एकच दिवस, आणि म्हणून त्या दिवशी शक्य तेवढं पोटाला आराम द्यायचा आहे. बरं. आता मला ह्यालाच अनुषंगून आणखीन एक पुढचा प्रश्न आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण त्या लिंगावरती आपण धोत्र्याचं फूल वाहतो, 3 पानांचा आपण बेल वाहतो. त्याच्याचप्रमाणे जो येतो तो हातामध्ये पाण्याची लोटी, दुधाची लोटी, पाण्याची लोटी, दुधाची लोटी घेऊन येतो आणि त्या लिंगावरती वाहत असतो. आणि सगळं आपण म्हटलं तसं की सगळीकडे ओलं चिखल असं सगळं झालेलं असतं बऱ्याच वेळेला जे ह्या शंकराच्या देवळामध्ये, शिवाच्या देवळामध्ये. तर मग ह्या सगळ्याचा काही अर्थ आहे का? कारण की ह्या लिंगावरती आपण कुठेही शिवावरती सुवासिक फुल नाही वाहत. आपण गणपतीला वाहतो, सरस्वतीला वाहतो, विष्णूला, लक्ष्मीला वाहतो, पण ह्याच शिवाला आपण इथे तर म्हणतो महाशिवरात्र, पण आपण वाहतो तर काय, तर धोत्र्याचं फूल आणि बेल वगैरे वाहतो. मग याच्याही मागे काही आध्यात्मिक अर्थ आहे का? अर्थातच आहे. आणि खूप सुंदर आहे हा प्रश्न. कारण परमात्म्याची कर्तव्य आणि परमात्म्याचे गुण आणि परमात्म्याचं आपल्यावर असणारं प्रेम, ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन हे सगळे सोपस्कार आहेत. आता आपण पाहूया की परमात्म्यावर म्हणजे लिंग रूपावर किंवा त्या पिंडीवर आपण सगळेजण दूध किंवा जलाचा अभिषेक करतो. आता खरं सांगायचं तर परमात्मा या सृष्टीवर येतात आपल्याला सगळ्यांना तामसिक अवस्थेपासून सत्वयुक्त किंवा सतो अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी. म्हणूनच आपण म्हणू की परमात्मा हा बिगडीला बनवणारा म्हणजेच काय तर किंवा वाल्याचा वाल्मिकी करणारा असा परमात्मा आहे, किंवा माणसाला देव बनवणारा असा परमात्मा आहे. पण खरं सांगायचं तर तुम्ही विचार करा, देव बनायचं असेल तर आज आपण थोड्या दिवसांनी नर्सरीच्या मुलांना देवी देवतांचे कपडे घालून फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये उभं करतो आणि त्यांना सांगतो की तू देवी आहेस, आज तू राम आहेस, हे सगळं करतो. पण खरंच ते देव होतात का? तर नाही. म्हणजे फक्त बाह्य अलंकार किंवा आभूषण किंवा तशी ड्रेपरी करून कोणी देव नाही होत. तर देव होणं म्हणजे ती डिव्हिनिटी, ते दैवी गुण हे अंगी बाणवायला लागतील. आता हे बाणवायचे तर खरंच आता बघा, लहानपणापासून आपल्याही शाळेत प्रत्येकाच्याला एक विषय होता मूल्य शिक्षण. पण आपण किती त्याला वेळ दिला आणि खरंच आपल्या शिक्षकांनी सुद्धा किती वेळ दिला हे आपल्याला सगळ्यांना कळला किती आणि आपल्याला तो कळला किती.
मग जर तो विषय आपल्याला वेळच द्यायला त्याच्यासाठी नव्हता बरोबर किंवा आहे. आपण त्याला कळण्यासाठी कधी इंटरेस्टच दाखवला नाही, बरोबर आहे. तर मग ती मूल्य आपल्या आचरणात कशी येणार? अगदी बरोबर. पण त्यासाठी परमात्मा काय करतात, हं. तर परमात्मा आपल्याला ज्ञान देतात. बरं. आणि म्हणजे ज्ञान हे सुद्धा तीन बैलाच्या मागे पण काही ज्ञान आहे का? थोडं थांबा, कशाचं? हां. थोडंसं थांबा. तर ते ज्ञान जे देतात ना, ते ज्ञान आपल्याला शुद्ध करण्यासाठी, बिकॉज नॉलेज बरं. इज सेड ॲज लाईट अँड माइट. बरं बरं. म्हणजे तुम्हाला तो प्रकाश देतो हां. आणि शक्ती पण देतो. अरे म्हणजे बापरे. मार्ग पण दाखवतो हां. आणि त्यावर चालण्याची प्रेरणा, ताकद सुद्धा बरं, तुम्हाला देतो. बरं, बरं. मग परमात्मा आज आपल्यावर ज्ञानाचा अभिषेक करतो. अरे पण तो बापरे. अभिषेक असा नाही करतोय की तो ज्ञानाचा प्रपात किंवा धबधबा टाकतोय. हां, तर म्हणजे तो त्याच्या आम्ही आपल्याला पाणी वाहतो, दूध थोडं वाहतो. थोडं 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 आपल्यावर देतोय की बरं. जेणेकरून ते आपल्याला समजून घ्यायला, ते पचवायला, ते बरं. पुन्हा आचरणात आणायला सोपं पडेल. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ते जे पाण्याचा किंवा दुधाचा अभिषेक करतो ते म्हणजे आम्ही आमच्या मनामध्ये त्या ज्ञानाला सतत वारंवार आणणं, असं तुम्हाला म्हणायचं आहे? हो. बरं. तर आता आपण सगळेजण दुधाचा अभिषेक त्या लिंगावर करतो. हो. वास्तविक त्यांनी जे आपल्यासाठी कर्तव्य केलं त्याचं एक रिस्पॉन्स, एक पावती म्हणून आपण त्याच्यावर आपल्यासाठी सगळ्यात चांगलं काय, पवित्र काय, तर दूध म्हणून आपण दुधाची लोटी किंवा पाण्याची लोटी त्याच्यावर वाहतो. पण खरं सांगायचं तर हा अभिषेक तो जो करतोय ना, तेव्हा आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला तो स्वच्छ करण्यासाठी ज्ञान देतोय, अरे पण बापरे. आपल्याला त्याच वेळेला आपले स्वतःचे अवगुण, आपल्या चुका किंवा आपल्यातले विकार हे सुद्धा स्पष्ट व्हायला लागतात. बरं. आणि त्या सगळ्या गोष्टींना तो आपल्याला आवाहन करतो की तुम्ही हे सगळं ना मला द्या. अरे बापरे. तुम्ही हे आजूबाजूला कोणाला नका देऊ. बरं. तुम्ही बरं. तुमच्या आप्त स्वकीयांना किंवा आजूबाजूच्या ज्यांना तुम्ही दुश्मन जरी समजलात बरं. तरी त्यांना नका देऊ. बरं. तुम्ही हे सगळं मला अर्पण करा आणि तुम्ही शुद्ध राहा. म्हणून आपण सगळेजण धोत्र्याचं फूल जे विषारी बरं, आहे बरं. किंवा आणि त्याला काटेरी काटे फळ पण- आहे, हो, हो, ते हो. काटेरी फळ, कारण हे अवगुण आपल्याला खरं सांगायचं तर टोचत असतात. अगदी आपल्याला बरोबर. कोणालाही अगदी आवडत बरोबर नाही. आहे, फक्त आपण ते बोलून दाखवू नाही हां. शकत. म्हणून आपण सगळे ते वाहण्याची परंपरा आहे, ती पद्धत आहे. बरं. आणि आता आपण पाहू की हे सगळं करत असताना हां. आपण सगळेजण त्या बरं. शिवलिंगाच्या दर्शनाला जेव्हा जातो ना, हां. तेव्हा तिथे बेलाचं पान आपण हो. वाहतो. बरोबर. पण ते एक पत्र किंवा 2 पत्र असणार नाही, हो. तर 3 दलांचं पान आपण वाहतो. आता ते 3 दलांचा जो बेलाचा अभिषेक आपण करतो, बरोबर आहे. त्याचं कारण आहे परमात्म्याने आपल्याला या सृष्टीवर हो. येऊन ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या 3 देवतांद्वारे बरं. 3 कर्तव्य आपल्यासाठी केली आहेत. बरं. ती कुठली? स्थापना, पालना आणि विनाश. अरे बाप. म्हणजेच या सृष्टीवरती अंगभूत कर्तव्य आहेत, बरं. ती त्यांनी या 3 देवतांद्वारे केलेली आहेत. अच्छा, म्हणजे ते त्याचं प्रतीक आहे असं हां. म्हणायचं? आणि ती 3 देवतांची जी कर्तव्य आहेत ना, ती 3 काळांना सुद्धा स्पष्ट करतात बरं. की या सृष्टीमध्ये सुरुवातीला काय झालं, मध्य काळात काय झालं बरं. आणि अंत कसा होणार आहे. बरं, बरं. तर अशा रीतीने त्या 3 काळांना जोडणारा दुवा कोण आहे, तर ती बरं. मधली दांडी. बरं. त्या बरं. 3 देवतांचा रचयिता कोण आहे, तर बरं. ती मधली दांडी म्हणजेच परमात्मा, जो गुप्त आहे. बरं. आणि म्हणून परमात्म्याच्या पूजेच्या वेळेला किंवा त्या लिंगाच्या पूजेच्या वेळेला बरं. आपण 3 दल असणारी बेलपत्र वाहतो. खूप छान तुम्ही माहिती दिली, जी आम्हाला माहिती नव्हती. आधी, मध्य, अंत आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी तुम्ही आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये जी काही भर घातली, खूपच छान घातलेली आहे. आता ह्यालाच आणखीन अनुसरून मी पुढचा प्रश्न तुम्हाला विचारते की ज्या वेळेला आम्ही शिवाच्या महाशिवरात्रीच्या दिवशी देवळामध्ये जातो, त्यावेळेला तिथे लिंग असतं. पण तरीही बऱ्याचदा आम्ही म्हणताना असं म्हणतो की आम्ही शंकराच्या देवळात चाललोय किंवा आम्ही शिवाच्या देवळात चाललेलो आहे. पण शंकर म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर मूर्ती येते, पण कुठल्याही देवळामध्ये शंकराची मूर्ती आम्ही बघत नाही, आम्ही फक्त लिंगच बघतो. मग शिव आणि शंकर हे सारखे आहे का वेगवेगळे आहेत? हो. हा तर अखिल भारतात सगळीकडे आपण शिवशंकर असंच म्हणतो बरं. आणि आपण समजतो की त्याचं हे सिम्बॉल आहे बरं. आणि शंकर ही देवता आहे. बरं. पण गमतीची गोष्ट आहे की आतापर्यंत ना देवी देवता हां. आणि ईश्वर हां. यामध्ये आपण बऱ्याचदा ना कन्फ्युजन मध्ये येतो बरं. की नेमके देवी देवता म्हणजे ईश्वर
का ईश्वर हा चराचरात आहे आणि तेच देवी देवता म्हणजे सर्वव्यापी पण काही आहे वेळेला म्हटलं असं जातं ना? म्हटलं हां, जातं. हां. पण गंमत अशी आहे की ईश्वराला या सृष्टीपासून निराळा किंवा या सृष्टीपासून पूर्णपणे निर्बंधन बरं. असं म्हटलं जातं, कारण बरं. तो जन्म घेत नाही. अरे बाप. जन्म मृत्यूच्या प्रवासात किंवा त्या विळख्यात तो हां. कधीच अडकत नाही. बर बर. आणि शंकराला मात्र आपण मूर्त स्वरूप दाखवतो. आणि त्याचा परिवार पण दाखवतो बरोबर. आपण. आता शंकर हा गृहस्थ धर्मामध्ये असणारा दाखवतो, बरं. पण तो सतत शिवाच्या आठवणीत असणारा दाखवतो. हां, कारण की त्याच्यासमोर लिंग पण आम्ही हां. बघितलेलं आहे. आणि त्याच्या मुखात जपही दाखवला जातो, हो, हो. ओम नमः शिवाय. अगदी. आपण आणि आपण लहान महाशिवरात्रीला ओम नमः शिवायचा जप रात्री जागरण करून याचा करतो. आता गजर चाललेला अगदी, असतो. अगदी, अगदी. तर हा महाशिवरात्रीचा जो ओम नमः शिवाय जप आहे त्याचा बरं. अर्थ आहे हां. मी आत्मा हां. शिवाला नमस्कार करतो. बरं, बरं. आणि जर शंकर हा जप करत आहे हं. तर याचा अर्थ शंकर हे नाही म्हणत आहे की मीच शिव आहे, अगदी बरोबर. पण मी शिवाला शिवाचा जप करत आहे. बरं. आणि म्हणून मी आणि शिव माझे शिव परमात्मा पिता आहेत, रचयिता आहेत, बरोबर आणि मी आहे. त्यांचा संतान आहे. बरं. आणि मी त्यांच्या आठवणीत मात्र रममाण आहे. बरं. आणि म्हणून तो गृहस्थ धर्मात असून सुद्धा हं. काही काळासाठी तपस्येसाठी निघून जातो, कैलासावरती निघून जातो. आणि ही गोष्ट आहे ना, ही परमात्मा आपल्याला सांगतायत हं. की मी निराकार आहे, म्हणजे अशरीरी आहे. बरं. आणि म्हणून बघा, परमात्म्याच्या नावाबरोबर शिव शंभू म्हटलं जातं. हो. आणि शंभू या शब्दाचा अर्थ आहे स्वयंभू, हो. म्हणजे ज्याला कोणी निर्माण केलेलं नाही. अगदी बरोबर. तो आतापर्यंत स्वतःच आम्ही आहे. काय समजत होतो, एखादी कुठलंही लिंग जमिनीतून आम्हाला मिळालं, सापडलं, तर आम्ही त्याला स्वयंभू समजत होतो. आणि आता तुम्ही आम्हाला इतका छान अर्थ सांगितला की ज्याचा कोणीही पिता नाही अशाला आपण स्वयंभू म्हणायचं आहे. त्यामुळे खूपच छान तोच ज्ञान दिलं. सगळ्यांचा माता पिता. हा, आणि तो सगळ्यांचा माता पिता परत. हे खूपच छान ज्ञान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. तर आता आम्हाला ह्याच्यातला फरक कळला की शिव म्हणजे काय आणि शंकर म्हणजे काय. आता आम्ही ही चूक करणार नाही की आम्ही शंकराच्या देवळात चाललोय का शिवाच्या देवळात चाललोय. आम्ही म्हणताना असंच म्हणू की आम्ही शिवाच्याच देवळात चाललेलो आहे. आता ह्यालाच अनुसरून माझा एक पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मंदिराच्या बाहेर नंदी असतो. मग एवढा शिवपिता परमात्मा, ज्याला आपण जसं तुम्ही सांगितलं तसं की तो सृष्टीचा रचयिता आहे, पण त्याच्या बाहेर नंदी, आणि प्रत्येक भक्तगण जाताना त्याच्या कानामध्ये काहीतरी बोलतात आणि मग पुढे जातात. मग ह्याच्याही मागे काही रहस्य आहे का? आम्ही त्या नंदीच्या कानामध्ये का सांगतो की आम्ही त्या नंदीला त्या शिवापेक्षा जास्त महत्व देतो का? फार छान आहे की नंदीची आपलं जास्त कनेक्शन आहे. हो, हो. जसं आपण कोणालाही भेटायचं तर त्याच्या पियेशी खूप चांगली ओळख अगदी, करून ठेवतो, अगदी, अगदी. आणि त्यामुळे मग आपलं काम व्यवस्थित सोपी होतात. होतात. तर तशाच प्रकारे इथे नंदीशी संपर्क साधला जातो. बरं. पण खरं सांगायचं तर नंदी हे एक प्राणीमात्रांमधलं एक आहे. हं. आणि तिथे आपण सगळेजण पाहतो की नंदी बैल हं. याच्या कानात आपण जर सांगितलं तर ते शिवापर्यंत पोहोचेल. बरं. पण मी आत्ताच उल्लेख केला की शिव परमात्मा या सृष्टीवर कलियुगाच्या अंताच्या अगोदर येतात आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञान देतात. बरं. पण पुन्हा पुन्हा मी सांगत आले की ते हां. निराकार आहेत. हो. आणि निराकार कोणी मला जर ज्ञान देत असेल तर ते बरं. कसं बाबा देईल? अगदी बरोबर. म्हणजे प्रकाश स्वरूप किंवा लिंग स्वरूप आहे आणि माझ्यासमोर ते एकदम साक्षात प्रकट झाले, बरं. पण मी त्यांना कसं समजू शकेन? त्यांच्याकडे आवाज असेल का? ती आकाशवाणी कशी असेल? आणि ही आकाशवाणी झाल्यानंतर सुद्धा मला जर काही कळलंच नाही तर हे सगळं वेस्ट जाईल ना. नक्की, नक्की. त्यामुळे निरर्थक किंवा अपात्री दान परमात्मा नक्कीच नाही करणार. बरं. मग परमात्मा सत्पात्री दान करेल. बरं. म्हणजेच की पहिले मला कसं समजून येईल त्या हिशोबानेच तो मला ज्ञान देईल. बरं. आता ते ज्ञान देण्यासाठी परमात्म्याला सुद्धा माहिती आहे की मला ना अव्यक्त भाषा नाही समजत. बरोबर आहे. मला असं प्रकाशाचं साक्षात्कार होऊन सगळं काही नाही कळत. बरोबर आहे. मला छोट्या छोट्या गोष्टी समजण्यासाठी नीट स्पष्टीकरण द्यावं लागतं. अगदी बरोबर. आणि म्हणून परमात्मा परकाया प्रवेश करतात. बरं, बरं. आता परकाया प्रवेश म्हणजेच प्रजापिता ब्रह्मा यांच्या साकार देहामध्ये बरं. तो ज्योतिर्बिंदू परमात्मा हां. प्रवेश होतात. म्हणजेच त्याला अवतरण म्हणतात. ते जन्म नाही हं घे. बरं, बरं. तर ते येतात आणि त्यांच्या मुखातून आपल्याला सगळ्यांना हे ज्ञान देतात. म्हणजे आपण असं म्हणू की रामाचा गर्भातून जन्म झाला, कृष्णाचा पण गर्भातून जन्म झाला, पण ह्या शिवाचा
गर्भातून जन्म न होता त्यांनी परकाया प्रवेश केलं, म्हणजेच तुम्ही त्याला अवतरण म्हणताय का? आणि म्हणून बघा आणखीन एक गंमतीची गोष्ट आहे की म्हणून म्हटलं जातं की भागीरथानी गंगा आणली. आणि भागीरथ हे ब्रह्माचं नाव आहे. बरं. मग परमात्म्यानी प्रजापिता ब्रह्माच्या मुखाद्वारे जे ज्ञान स्पष्ट केलं, ते ज्ञान जे आपल्याला समजून येईल असं की तुम्ही सहज त्याला प्रॅक्टिकल मध्ये आणू शकाल असं ते ज्ञान दिलं. आणि त्यामुळे आपण सगळेजण त्या ज्ञानाला समजून घेतल्यानंतरच हे सगळं आचरणात आणू शकतो. पण आम्ही असंही ऐकलेलं आहे की गंगेमध्ये जायचं, भरपूर आंघोळ करायची, येताना अगदी भरपूर मोठा एखादा डबा म्हणूया, काही आणखीन म्हणूया, पाणी तिथून बरोबर घेऊन यायचं आणि ते पाणी आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज घालायचं आणि आपण पावन व्हायचं किंवा आपण शुद्ध व्हायचं. तर मग काय गंगेचं पाणी पण आम्हाला शुद्ध करतं का? गंगेचं पाणी नो डाऊट खूप स्वच्छ आहे. म्हणजे पूर्ण भारतात किंवा विश्वात जेवढ्या नद्या आहेत त्या गंगेच्या उगमाच्या ठिकाणी ज्या पाण्याची क्वालिटी आहे ती क्वालिटी खूप वेगळी आहे. पण पाणी हे शेवटी 5 तत्वांमधलं एक तत्व झालं. आणि त्यामुळे ते पाणी माझ्या फार तर शरीराला शुद्ध करेल, पण मी आत्म्याला मात्र ते कसं काय शुद्ध करेल? आणि म्हणून इथे मी पुन्हा तुम्हाला सांगितलं की ब्रह्माद्वारे ते ज्ञान देत आहेत. म्हणजे आणि त्याचं एक प्रतीक म्हणून आपण ऐकतो ते भागीरथानी गंगा आणली. पण ती गंगा फक्त पाण्याची नव्हती, तर ती ज्ञानाची गंगा. आणि त्यामुळे ते ज्ञान ऐकल्यानंतर आपल्या मनांमध्ये आणि बुद्धीमध्ये जेव्हा सकारात्मक परिवर्तन होतं तेव्हा शुद्धी क्रिया होऊ शकते. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणूया की गंगेचं पाणी फक्त शरीराला शुद्ध करतं, पण ही जी भागीरथाने जी ज्ञानाची गंगा आणलेली आहे त्याने आमच्या मनावरती जे काही विकारांचे लेप चढलेले आहेत ते तो स्वच्छ करतो ना, असंच आपण म्हणूया. नक्की.